तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वस्तिकचे 10 प्रकार सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी सकाळी खूप गडबड असते. स्वस्तिक हे शुभप्रतीक मानलं जातं. त्यामध्ये आपण देवघरात किंवा दारासमोर किंवा उंबऱ्यासमोर आपण अशी स्वस्तिकची रांगोळी 1 ते 2 मिनिटात काढू शकतो. तर अशा प्रकारे बघा, ही सुंदर स्वस्तिकची रांगोळी मी तुम्हाला आता काढून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपण स्वस्तिक आपल्या दारासमोर देवघरात सुद्धा काढू शकतो आणि खूप कमी वेळ लागतो. तर मैत्रिणींनो, 1 किंवा 1.5 मिनिटात ही रांगोळी होऊ शकते. अशा प्रकारे खूप सुंदर आणि छान अशी स्वस्तिकची ही रांगोळी तुम्ही बघू शकता. आता आपण बघणार आहोत की दुसरे स्वस्तिकचा प्रकार मी तुम्हाला आता सांगणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला आता इथे 10 प्रकार स्वस्तिकचे दाखवले आहेत. अशा पद्धतीने बघा, हे दुसऱ्या प्रकारचं स्वस्तिक आहे, तेही खूप सोपं आहे. तुम्हालाही लगेच जमून जाईल मैत्रिणींनो. अशा प्रकारे स्वस्तिकला आपण रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि सकाळी खूप कामाची गडबड असते, त्यामुळे रांगोळी काढायला वेळ मिळत नाही. तर म्हटलं चला, आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना हे स्वस्तिकचे प्रकार आपण सांगूया. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरात रांगोळी काढू शकता. हा दुसरा प्रकार आहे. आता आपण बघणार आहोत तिसरा प्रकार. तिसरा प्रकार ही खूप सोपा आहे, तुम्हाला सुद्धा सहज जमून जाईल. एकदा बघितलं ना मैत्रिणींनो, लगेच जमतं, काहीच अवघड नाही. अशा प्रकारे तिसऱ्या प्रकारचं स्वस्तिक मी तुम्हाला आता दाखवत आहे. खूप सुंदर आहे. मध्ये मध्ये अशा प्रकारचे आपल्याला गोल पानासारखं करून घ्यायचं आहे आणि कडेला असे 3 टिपक्याचे डॉट आपल्याला द्यायचे आहेत आणि वरती असं आपल्याला टिंब द्यायचं आहे. हे तिसरं स्वस्तिक सुद्धा किती सुंदर आपल्याला झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अट्रॅक्टिव्ह हे आपलं स्वस्तिक दिसत आहे. आता तुम्हाला दाखवणार आहे चौथा प्रकार. चौथा प्रकार ही खूप सोपा आहे, सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. अशा प्रकारे 1 ते 1.5 मिनिटात लगेच होऊ शकते. तर तुम्ही तुमच्या दारामध्ये अशा प्रकारे रांगोळी काढू शकता आणि रोज रांगोळी काढत जावा. घर हे मंदिर असतं, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक विचार येतात. रांगोळी बघितली की आपल्यालाही घरामध्ये एकदम सकारात्मक विचार येऊ लागतात. त्यामुळे कामाची सुरुवात रांगोळीनेच करत जावा. तर अशा प्रकारे हा चौथा प्रकार आहे. खूप सुंदर आणि छान ही रांगोळी आहे. आता दाखवणार आहे पाचवा प्रकार. पाचवा प्रकार ही खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, तर तुम्हाला सुद्धा लगेच जमून जाईल. अशा प्रकारे पाचव्या प्रकारची रांगोळी सुद्धा अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. खूप सुंदर आणि सोपी आणि साधी आणि सरळ आहे. बघू शकता मधल्या साईडला आपल्याला अशा प्रकारे छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे आणि कडेला असं आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे पाचव्या प्रकारची रांगोळी सुद्धा, पाचव्या प्रकारचं स्वस्तिक सुद्धा खूप सुंदर आणि छान दिसतं. आता प्रकार बघणार आहोत सहावा सुद्धा प्रकार रांगोळीचा खूप सोपा आहे. हे स्वस्तिक सुद्धा खूप साधं सोपं आणि सरळ आहे, तुम्हाला लगेचच जमून जाईल. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे लगेचच जमून जाईल, काहीच अवघड नाही. अशा प्रकारे आपल्याला मधून अशा 2-2 रेषा करून घ्यायच्या आहेत. हा 6वा प्रकार आहे. खूप सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसत आहे आणि बघू शकता मध्ये आपल्याला डॉट द्यायचे आहेत. आता बघणार आहोत आपण हे झाल्यानंतर 7वा प्रकार. 7वा प्रकार ही खूप सुंदर आणि सोपा आहे. आता तुम्हाला मी दाखवते 7वा प्रकार. तर बघू शकता 7वा प्रकार अशा पद्धतीने आपल्याला साधं सोपं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला अशा प्रकारे फूल काढून घ्यायचं आहे आणि कडेला बघू शकता आता अशा प्रकारे गोल डाट आपल्याला देऊन ठेवायचे आहेत. हा 7व्या प्रकारची रांगोळीसुद्धा स्वस्तिकसुद्धा खूप सोपं सुंदर आहे. आता आपण बघणार आहोत 8वा प्रकार. 8वा प्रकारसुद्धा खूप सोपा आहे मैत्रिणी. 2-2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिकचे जे आहेत ते काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकचा आकार काढून घ्यायचा आहे. हा 8वा प्रकार ही खूप सोपा, सुंदर आणि सरळ आहे, तुम्हालाही लगेच जमून जाईल. तर मग म्हटलं चला 1-2 मिनिटाच्या रांगोळ्या आपण आपल्या मैत्रिणींना शिकूया. त्यासाठी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. तर बघू शकता 8वं हे स्वस्तिकसुद्धा रांगोळीचा प्रकार किती सुंदर आहे. आता बघणार आहोत 9वा प्रकार. 9वा प्रकारसुद्धा खूप सोपा आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे 9व्या प्रकारचे स्वस्तिकसुद्धा आपण अशा प्रकारे काढू शकतो. अशा प्रकारे पानांना तुम्ही डिझाईन करू शकता. खूप सुंदर आणि छान दिसते मैत्रिणींनो. हा 9वा प्रकार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी टाकल्या येतील. आता बघणार आहोत 10वा शेवटचा प्रकार. हाही खूप सुंदर आणि सोपा आहे, सरळ आहे, लगेच जमू शकतं मैत्रिणींनो. तर बघू शकता कडेना अशा आपल्याला करायचं आहे, इकडून साईडला करायचं आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आपली रांगोळी अशी दिसत आहे. अशा प्रकारे 10 प्रकार मी सांगितलेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.